आपण मेन्सुरेशन याचे फॉर्म्युले पाहत होतो. आपण कोणपर्यंत आलो होतो. आता आपल्याला पाहायचं आहे स्पियर अँड हेमिस्पियर. याला आपण गोल आणि अर्धगोल म्हणतो. आता स्पियर आणि हेमिस्पियर यांचे आपण ज्यावेळेस फॉर्म्युले चेक करू तेव्हा बघा हा स्पियर आहे 3D मध्ये आणि याचाच हा जो पोर्शन आहे तुम्ही पहा त्याच याचा जर आपण एवढा पोर्शन घेतला हा हेमिस्पियर आहे. याच्या आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यावर जर आपण पूर्ण एक असा पृथ्वीचा जसा गोल असतो तशा गोलवर जर आपण पूर्ण कागद गुंडाळला आणि त्या कागदाचा जर आपण एरिया कॅल्क्युलेट केला आता तर लक्षात येते की तो 4 सर्कलच्या एरियाला इक्वल असतो. तर याच्यामध्ये कर्व्ड सरफेस एरिया तर नसतो कारण ह्याच्यामध्ये सगळाच सरफेस एरिया कर्व्ड आहे. तर याचा टोटल एरिया म्हणजे याचा बाहेरून येणारा एरिया. तर याच्यामध्ये एक असतो टोटल सरफेस एरिया ज्याला एकूण पृष्ठफळ म्हणतात. तो असतो 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग. तर ह्याच्यामध्ये असे 4 वर्तुळ ह्याच्या बाहेरून पूर्ण बसतात. म्हणून ते आहे 4 पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता इथं जर आला तर ह्याला एक कर्व्ड सरफेस एरिया दिसतो. हा जर कर्व घेतला मी खालचा जर सर्कल नाही धरला तर हा कर्व बघा याच्या कर्वच्या हाफ आहे की नाही, फुलचा हाफ आहे. तर याचा जो कर्व्ड आहे याला आपण SC म्हणू शकतो. याच्यामध्ये SC नाही, याचा कर्व सरफेस एरिया आणि टोटल एरिया एकच असतो. याच्यामध्ये याचा हाफ होईल तो किती होईल मग 2 पाय आर वर्ग वक्र पृष्ठफळ. पण ह्याला टोटल पण आहे. तुम्ही जेव्हा याचा कर्व घेत होतात तेव्हा ह्याला सोडून दिलं होतं. आता टोटल मध्ये काय होईल, कर्व येईल आणि एक हे पण येईल. तर हा होईल 3 पाय आर स्क्वेअर. समजले. त्याच्यामध्ये 2 3 4 असं लक्षात ठेवायचं. बघा हे 2 पूर्ण मिळून 3 आणि हे पूर्ण झालं तर 4. तर हे झालं सरफेस एरिया. आता व्हॉल्यूमची इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आपण जर या ठिकाणी एक स्पियर घेतला, या स्पियरला समजा मी इथून लक्ष द्या, समजा या ठिकाणी एवढ्या पोर्शन मध्ये आपण इथे एक होल केला. ठीक आहे, हा एक होल केला वर. तो होल कळावा म्हणून आपण त्याला असा पोर्शन देऊ. हा होल केला वर आणि एक कोन घेतला. बघा किती इंटरेस्टिंग आहे. एक कोन घेतला, त्या कोनची रेडियस आणि याची रेडियस सेम पाहिजे आणि याची हाईट पण ह्याला इक्वल पाहिजे. दिसलं. आता या कोनला मी अपसाइड डाऊन केलं, असं केलं आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी भरलं. हे आणि जर मी ह्याला या पद्धतीने घेऊन असं टाकलं, ह्याच्यात हे पाणी ओतायला सुरुवात केली तर समजून घ्या त्याच्यामध्ये पाणी पडायला स्टार्ट होईल. नीट बघा याचं व्हॉल्यूम किती होतं, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. काल केलं होतं आपण. तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ कोन किती आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच आहे. याला भरण्यासाठी तसं तुम्ही पाहिलं की सिलेंडरला भरण्यासाठी असे 3 लागत होते म्हणून तर 1/3 केला आपण. पण जर तुम्हाला काय भरायचं असेल तर असे 4 लागतील. स्पियरला भरण्यासाठी असे किती लागतील, 4. याचा अर्थ स्पियरचं व्हॉल्यूम याच्या व्हॉल्यूमच्या 4 टाइम्स असेल. तर 4/3 पाय आर स्क्वेअर एच. आता तुम्ही म्हणाल असा फॉर्म्युला नाहीये सर, तोच आहे. तुम्ही नीट पहा, याची रेडियस आणि याची हाईट ते सेम असेल. तर याची रेडियस आणि हाईट ही रेडियसच असते. तर तुम्ही हाईटला काय म्हणा, आर म्हणा. तर या फॉर्म्युल्यात काय होईल, 4/3 पाय आर इंटू आर होईल. तर याच्यावरून व्हॉल्यूम ऑफ
काय आयचं स्क्वेअर. तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पिअर घ्यायचा आहे, तर 4/3 पाय आर क्यूब होईल. समजला हा फॉर्म्युला कसा आला? हा एकटाच प्राणी आहे जो सिलेंडर असो किंवा स्पिअर असो, त्यांचं व्हॉल्यूम चेक करण्यासाठी आपण कोणाची हेल्प घेतो? कोनची. तर हा जो शंकू आहे तो वृत्तचितीमध्ये 3 वेळा बसेल आणि गोलामध्ये 4 वेळा बसेल, म्हणून 4 टाइम्स असते. आता याच्यानेच जर मी याच्यात पाणी भरायला सुरुवात केली, आता हे पाणी असं तर पालतं जाईल आपलं. तर या डमरूला उभं केलं आणि ह्याला आणलं, इथे पाणी टाकायला सुरुवात केली अशी वरून ह्याच्यात. ठीक आहे. तर इथे एक होल केला आणि ह्याच्यामध्ये पाणी पडायला स्टार्ट केलं. तर बघा ह्याच्यामध्ये असे 4 लागत होते, ह्याच्यात 2 लागतील. तर इथून तुम्हाला या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर अर्धगोलाचं घनफळ काढायचंय. तर ते अर्ध लागेल. 4/3 हाफ 2/3 असतो. समजलं? तर याचं व्हॉल्यूम असेल 2/3 पाय आर क्यूब आणि याचा असेल 4/3 पाय आर क्यूब. तुम्हाला फॉर्म्युला याच्यामध्ये हा 1, 2, 3, 4 आणि 5 लक्षात ठेवा. समजलं? तर इथं तुमचे सगळे फॉर्म्युले रिवाईज झाले. आता न्यू कॉन्सेप्ट. दोन टाईपचे आपल्याला अजून प्रश्न येतात. पुढे जाण्याच्या आधी आपण एक कॉन्सेप्ट शिकूया, दॅट इज फ्रस्टम ऑफ कोन. फ्रस्टम ऑफ कोन याला आपण मराठीमध्ये शंकुछेद म्हणतो. जर आपण एक कोन घेतला पहा, आणि या कोनला जर मी एका प्लेनने, असं समजा की एखाद्या प्लेनने, या पद्धतीचा एक प्लेन असेल, या प्लेनने जर मी त्याला इथून कट केलं एवढा पोर्शन, तर तुम्ही पहा याच्यामध्ये एक असा कट केलेला वर एक सर्कल राहील. कट केल्यानंतर कट होऊन काय बाहेर येईल? सर्कलच येईल ना वरचा. तर तुम्ही हा जो पोर्शन आहे, या पोर्शनला इमॅजिन करा. हा इथून बाहेर येईल असा, आणि याला इथं घ्या. हा इथं आला आणि ह्याला आपण जोडू स्ट्रेट लाईनने असा. तर एका कोनला कट केल्यानंतर जो आकार मिळतो, दिस इज कॉल्ड फ्रस्टम ऑफ कोन. शंकूचा छेद केला, तुकडा केला, शिरच्छेद केला त्याचा, ठीक आहे, तर हा भेटतो. हा एक नीट पाहिलं तर कोनही नाही आणि सिलेंडरही नाही, दोघांच्या मधला आहे ना. कट केला नसता तर कोन होता आणि सरळ वाढवला असता तर सिलेंडर झाला असता. हा दोघांच्या मध्ये आहे. काय फायदा आहे सर याचा? फायदा काय नाही, नवीन फॉर्म्युले येतात. इथे बघा ह्याची रेडियस आणि ह्याची रेडियस वेगवेगळी राहील, हाईट इथं राहील. कळलं सगळ्यांना? तर याच्यामध्ये तुम्हाला ही रेडियस R1 असेल आणि ही रेडियस R2, हाईट असेल H. तर याचे जे फॉर्म्युले आपल्याला बनवायचे, हे फॉर्म्युले जवळपास आपल्या सिलेंडरच्याच फॉर्म्युल्यासारखे असतात. आपल्या कोन आणि सिलेंडरच्या फॉर्म्युल्याला मिक्स होऊन असतात. जसं तुम्ही बघा, कोनचा हा भाग होता, तर कोनची ही स्लांट हाईट होती, ही परपेंडिक्युलर हाईट होती, ही रेडियस होती. तशी ह्याला पण इथे स्लांट हाईट असेल, एल असेल, हे असं आहे. पण इथं डायरेक्ट पायथागोरस नाही लागणार, ठीक आहे, कारण हा एक ट्रॅपेझियम सारखा पार्ट बनतो. तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युले तेच सगळे पाहायचे असतात. जर तुम्हाला विचारली ह्याची स्लांट हाईट काढा, स्लांट हाईट म्हणजे कोण? एल. तर आठवा बरं, तिथे काय होती एलची व्हॅल्यू? R² प्लस H² होती की नाही सिलेंडरमध्ये. तर याचंही तसंच असतं, पण याच्यात एक फायदा आहे. आर इथं सिंगल आहे का, तर आपण कोणाला मोठं मानले? R2 ला. तर इथे तुम्हाला डिफरन्स काढावा लागेल रेडियसचा.
बस. फॉर्म्युला लक्षात ठेवायची आयडिया कळली. R2 मायनस R1 चा होल स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया. ह्याचा कर्व सरफेस सिलेंडर सारखा नाहीये. कोणासारखा आहे? कोन सारखा आहे. कोन मध्ये तुम्हाला आठवते पाय आर यल होतं. तर इथे एक काम करा, पाय घ्या यल घ्या, पण याचा आर वेगळा आहे ना. फक्त इथं जो आर असतो ना ते तुम्हाला प्लस करायचं असतं. प्लस होईल ना फिरताना, मायनस कसा होईल? इथे डिफरन्स येईल. याची टोटल इफेक्टिव्ह रेडियस काय राहील तुम्हाला जर कळलं नाही तर हे कसं आहे सर, तर बघा इथून जर परपेंडिक्युलर टाकलात तर ही एक्स्ट्रा रेडियस आहे की नाही, ती आहे ही इथून आलेली एक्स्ट्रा रेडियस ही आहे. पण जेव्हा तुम्ही सरफेस काढताय तेव्हा तर तुम्ही दोन्ही रेडियसला ऍड करणंच गरजेचं आहे, म्हणून इथं ऍड केले. पाय आर यल आहे ना, तर पाय यल करून आरच्या जागी R1 प्लस R2 करतात. ह्याचा टोटल सरफेस एरिया. आता ह्याचा सरफेस एरिया बघा तिथं काय होता, पाय आर यल आणि एक पाय आर स्क्वेअर होता, आठवते. तर इथे आपण त्याच्यातच थोडासा चेंज करू. तर पाय आर एलचा पाय यल घ्या. आर कोण होता, R1 प्लस R2. पुढे कोण होता, पाय आर स्क्वेअर. पण इथे पाय आर स्क्वेअर कसे आहेत, दोन वेगवेगळे आहेत. बघा ह्याची रेडियस वेगळी ह्याची वेगळी. तर पाय आर 1 स्क्वेअर पाय आर 2 स्क्वेअर. त्याचा कर्व सरफेस एरिया. आणि याचं जर मला काढायचे व्हॉल्यूम, याचा व्हॉल्यूम कोणासारखं दिसते, कोण सारखंच 1/3 पाय आर स्क्वेअर एच होतं, तर पाय एच घ्या. पण इथे जो आर आहे ना हा थोडासा वेगळा आहे. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू आर. तर याचे एक्स्ट्रा फॉर्म्युले आहेत. ह्याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न नाहीत. तुम्हाला व्हॉल्यूम विचारलं तर हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. प्रॅक्टिस नाही येईल. फक्त मी तुम्हाला हे बनते कसं हे सांगितलं. आणि याचे फॉर्म्युले फक्त रेडियस मध्ये चेंज होतात. आलं लक्षात. हा न्यू कॉन्सेप्ट होता. आता आपल्याला सर्क्युलर आर्क अँड सर्क्युलर सेक्टर यांची माहिती घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे सर्कलचा आर्क म्हणजे वर्तुळ कंस आणि वर्तुळाचं वर्तुळ पाकळी असे दोन गोष्टी आहेत. हा सर्कल घ्या. या सर्कलला तर तुम्ही पाहिलं, हा समजा याचा सेंटर आहे. आता तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या. पहा मी जर कुठला एक पॉइंट घेतला, हा जर एक पॉइंट कन्सिडर केला इथला, आणि जर मी इथून पूर्ण फिरलो तर एक 2 पायर बनेल. कारण पूर्ण काय फिरणार मी, सरकमफेरन्स. त्याचा एक पूर्ण मी परीघ फिरणार इथून इथपर्यंत. पण जर मी काय केलं, तुम्ही साधं लॉजिक लावा. या ठिकाणी ही रेडियस कुठे काढला तर सेमच राहील थ्रू आउट. मी आता विचार करणार मला पूर्ण नाही फिरायचंय, एवढंच फिरायचं. तर या तुकड्याची लांबी कशी मोजणार, याला आपण म्हणतो आर्क. काय म्हणायचं याला, आर्क. आर्क दाखवतात यल लेटरने, स्मॉल यल ने दाखवतात. आर्क लेंथ वर्तुळ कंसाची लांबी. कंसाची लांबी, कंस आहे ना हा, बघा आपण ब्रॅकेट काढतो कंस असा दिसतो की नाही, म्हणून त्याचं नाव कंस पडलेलं आहे. याने सेंटर सोबत केलेला अँगल थीटा. तुम्ही विचार करा ह्याचा फॉर्म्युला बनतो कसा. पूर्ण जर 360 फिरलो असतो, बघा या पॉइंट पासून पूर्ण 360 जर डिग्री फिरलो असतो, आपापसात बोलू नका. मी जर या पॉइंट पासून पूर्ण चक्कर मारली असती तर 360 अंश फिरलो असतो. 360 अंशात काय कव्हर होईल, 2 पायर होईल. ठीक आहे, व्हेरी नाईस. मग एका अंशात व्हायसाठी मला काय करावं लागेल, 360 ने डिवाइड करावं लागेल. कळलं का. तर हे काय झालं मग, बघा पाय आर 180 असं होईल. आणि जर मी म्हणलं की मला थीटाने फिरायचे, ठीक आहे, तर मला इथे काय लक्षात घ्यावं लागेल. एक काम करा, याला मी असंच ठेवतो, असंच ठेवतो, काही टेन्शन नाही. याला मी असं लिहू शकतो का बघा बरं, 1/360 इंटू 2 पाय आर लिहू शकतो. हे एका अंशात फिरणं झालं.
म्हणजे हा जर फक्त 1च डिग्री फिरला, पूर्ण फिरला तर 2 पाय आर फिरला असता. 1च डिग्री फिरला तर 360 भाग करून फिरला असता. पण मी म्हणलो नाही मला कुठलाही एक अँगल फिरायचा थिटा. तो काही राहील. 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. तर जेवढा अँगल फिरला तेवढ्या अँगल याला मल्टिप्लाय. एकाला अनेक करायचं तर काय करतात? थिटाने मल्टिप्लाय करतात. तर हा काय होईल? θ/360 इंटू 2 पाय आर. तर हे काय झालं? थिटा अँगल जर फिरलात, तर तुम्ही थिटा अँगल फिरलात तर तुम्ही एवढी लेंथ एल फिरलात ना, म्हणून हा फॉर्म्युला झाला एलचा. समजला फॉर्म्युला कसा बनतो? तर आर्क लेंथचा फॉर्म्युला काय राहील? θ/360 इंटू 2 पाय आर. पूर्ण वर्तुळाचं जर परीघ काढला असता तर 2 पाय आर झाला असता. थिटा डिग्रीमध्ये तो काय होईल? 360चे तुकडे करा सारखे. त्यातले जेवढे अँगलचे तुकडे पाहिजे तेवढा थिटा घ्या. युनिटरी मेथड एकावरून अनेकाची किंमत काढणे. एका पेनची किंमत एवढी तर 20 पेनची किती? तसाच प्रश्न आहे हा. तर फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन अशा पद्धतीनं होतं. लक्षात ठेवा. θ/360 इंटू 2 पाय आर. वर्तुळ कंसाची लांबी थिटा छेद 360 गुणिले 2 पाय आर. याच्यानंतर असतो सेक्टर. वर्तुळ कंस. वर्तुळ कंस असा. आता इथे असं का काढलं कळेल. चला हा त्याचा सेंटर. वापस घेऊ आपण याची रेडियस. परत आपण त्याच प्रोसेसकडे जाऊ. आता मी याला डार्क केल्याचा अर्थ बघा, मी इथे विचारात घेत आहे एरिया. सांगा 360 अंश फिरलो असतो तर पूर्ण एरिया झाला असता. आता एरिया घ्या, आता लेंथ नाही, आता मी पूर्ण वर्तुळाचा विचार करायलो. एका डिग्रीत काय होईल? पाय आर स्क्वेअर बाय 360 होईल. मग थिटा डिग्री फिरलो तर θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर हाच कोण आहे? हा एरिया ऑफ सेक्टर आहे. समजला फॉर्म्युला कसा बनतो? सेम त्याचाच भाऊ आहे. तर त्याचा असं म्हणणं आहे की मला जर एवढाच एरिया कॅल्क्युलेट करायचा तर मी काय करेल? 360चे इक्वल भाग करेल. त्यातले किती घेईल? थिटा. तर मी एवढ्या तुकड्याचा विचार केला की नाही? एवढ्याच अँगलचा तर तो हाय. तर θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर या पद्धतीने आपल्याला 2 एक्स्ट्रा फॉर्म्युले शिकायचे असतात. कोणते कोणते? हम्म. आता बघा आपल्याकडे 2 फॉर्म्युले आले. बघा आर्क लेंथ वर्तुळ कंसाची लांबी. तुम्हाला वर्तुळ कंसाची लांबी विचारली की नेहमी कोणासोबत कम्पेअर करायचं? 2 पाय आर सोबत. आणि जर सेक्टर एरिया विचारला, एरिया ऑफ सेक्टर, तर तो असतो वर्तुळाच्या एरिया सोबत रिलेटेड, म्हणजे पाय आर स्क्वेअर. आता आपण एक काम करू, याला इक्वेशन 1 आणि याला 2 म्हणू. तर फ्रॉम 1 एक इंटरेस्टिंग रिलेशन आपल्याला काढायचं. या दोघात काही संबंध असेल का? बघूया. असेल काही ना काही. चांगला संबंध आहे. एल कोण आहे बघा? θ/360 इंटू 2 पाय आर. तर मी जर θ/360 ला सेपरेट केलं, हा इकडे येऊन L/2 पाय आर होईल की नाही? चला हे मी सबस्टिट्यूशन आणलं. कोणाचं? θ/360चं. आता फ्रॉम 2 अँड 3. 2 मध्ये कोणाचा एरिया आहे? सेक्टर आहे. नीट लक्ष द्या. मजा आहे का? हा असा आहे. θ/360 कोण आहे? L/2 पाय आर. त्याला कशाने मल्टिप्लाय करा? तर बघा पाय पाय आर आर, इथे एक आर राहिला. वर घ्या एल आर, खाली घ्या हाफ. किती बेहतरीन फॉर्म्युला भेटला. तर सेक्टरचा एरिया हा लेंथ इंटू रेडियस बाय 2 पण असतो. म्हणजे आर्क लेंथ जर तुम्हाला माहित असेल आणि रेडियस माहित असेल तर तुम्हाला थिटा माहित असण्याची गरज नाही. विदाऊट अँगल सुद्धा तुम्ही एरिया ऑफ सेक्टर काढू शकता. हे रिलेशन समजलं? व्हेरी इंटरेस्टिंग रिलेशन. एवढ्यावर थांबायचं का सर? बिलकुल नाही. आपला अभ्यासक्रम स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम आहे. आपल्याला भरपूर फॉर्म्युले आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्या नवीन मध्ये. एक कोणती? फ्रस्टम ऑफ द कोन, शंकुछेद. पुन्हा
आर्क लेंथ वर्तुळ कंसाची लांबी आणि एक सेक्टर एरिया वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. पाकळी आहे ना ती केकचा तुकडा असतो तसं. आगे बढ़ो. क्लिअर आहे इथपर्यंत? आता येतो एक एरिया ऑफ सेगमेंट ऑफ सर्कल. आता हे आधात मधात आहे. हा फार इंटरेस्टिंग पार्ट आहे. याला दोन फॉर्म्युले यूज केले जातात. मी तुम्हाला याची एक टेक्निक शिकवेल. चला थोडस डार्क मध्ये घेऊ आपण. हा घ्या सर्कल, इथे घ्या सेंटर, आपण एक काम करू, ही रेडियस घ्या, ही एक रेडियस घ्या. तर एवढा जो पोर्शन आहे हा कोण आहे? एरिया ऑफ सेक्टर आहे. हा सेक्टरचा एरिया होईल की नाही? छान. आता काय करा सर तुम्ही, आमचं थोडं ऐका. ऐकतो. या दोघांना जोडा. कॉर्ड आली, जीवा 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 आली. ह्याच्यामुळे एक प्रॉब्लेम झाला. बर्थडेचा केक एवढाच खायला दिला. हा पण एक वर्तुळाचा तुकडाच आहे ना. जसा हा होता ज्याचं नाव सेक्टर आहे, इथं अँगल थिटा आहे, तसा हा पण एक तुकडाच आहे ना. बघा इथून इथपर्यंत घेतलेला हा जो पोर्शन आहे याला म्हणतात सेगमेंट ऑफ सर्कल. वर्तुळ खंड. काय म्हणायचं? वर्तुळ खंड. खंड म्हणजे तुकडा. कोणाचा? वर्तुळाचा. तर वर्तुळ खंडाचं क्षेत्र तुम्हाला म्हणतात. चला ह्याचा एरिया सांगा बरोबर. कसं सांगता रे? काहीतरी डोकं लावा. लावतोच सर, बिलकुल आम्ही डोकं लावू शकतो म्हणून. तुम्ही काय आम्हाला हिडं समजायला काय? तुम्हाला एवढा एरिया विचारला, दिस एरिया, तर कसा काढणार? लॉजिक लावा. आधी ते एकदम बेसिक काम आहे. इमॅजिन इथे कोण आहे? बघा हा सेक्टर आहे आणि वर ट्रायंगल आहे. जर मी पूर्ण सेक्टरचा एरिया काढला आणि त्याच्यातून ट्रायंगलचा एरिया मायनस केला तर हा तुकडा मिळेल की नाही? तर माझ्याकडे एक छान फॉर्म्युला बनतो. एरिया ऑफ सेगमेंट, वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ. तर पहिले मी काय घेईल? एरिया ऑफ सेक्टर घेईल, त्याच्यातून एरिया ऑफ ट्रायंगल घेईल. बरं अडचण अशी आहे की हा काय राईट अँगल ट्रायंगल नाहीये. जोपर्यंत इथं 90 होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. मग हा तर ट्रायंगल वेगवेगळा राहू शकतो काही पण एवढे की हा आयसोसिलस ट्रायंगल आहे. कळलं का? हे दोघं सेम असतात ना, हे आर आर असते, पण ह्याची गॅरंटी नाही ना हा आर राहीलच म्हणून. त्यामुळे आयसोसिलस ट्रायंगल आहे. हा रे आर झाला तर इक्विलॅटरल होईल. त्याचा एरिया माहिती आहे आम्हाला, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. ठीक आहे. पण इथे तसं नाहीये. तर याचा एरिया तुम्हाला डायरेक्ट तर नाही लिहिता येणार. त्यासाठी खूप सारी सर्कस आहे. तर ती सर्कस जर आपल्याला करायची नसेल तर मी याच्यात एक टेक्निक शिकवतो, दॅट इज युजिंग ट्रिग्नोमेट्री. जगात कोणताही ट्रायंगल राहू द्या सर्कलमध्ये, त्याचा जर एरिया काढायचा असेल तर आपण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून काढू शकतो. ते कसं? चला काढूया. त्याच्या आधी आपण एक काम करू. मग या फॉर्म्युल्याला यूज करू. जस्ट टेक धिस पार्ट. जाऊ द्या. मी इथून याच्यावर एक परपेंडिक्युलर टाकतो. तुमचं काय ऑब्जेक्शन असेल तर कोर्टात जा. त्याच्यामुळे पहा मला एक इथे असा आरचा तुकडा दिसला. छान. एक एवढा पोर्शन दिसला हा. आणि बघा मी इथून टाकलेली ही हाईट दिसली. व्हेरी गुड. ही हाईट आहे. आणि हे तुम्ही जर नीट पाहिलात तर हे पण आर आहे का? खूप छान. तर एक राईट अँगल ट्रायंगल बनवला की नाही मी? बघा हाईट आणि हा बेस, हाईट आणि बेस दिसलं सगळ्याला. काय असते याचा एरिया? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हो सर, हाईट मला याच आहे. आता एक मस्तपैकी खेळ लावू. इथे थिटा दिसला का सगळ्यांना? गुड. आता मला सांगा, हा एक थिटा आहे आणि इथे राईट अँगल आहे. इथे राईट अँगल आहे तर हा आर काय असेल सांगा बरं? हायपोटेन्यूज.
असंच पहा, म्हणजे चार गोष्टी शिकाल. राईट अँगलच्या समोरच्या साईडला काय म्हणतात? कर्ण. हा हायपोटेन्यूज आहे. तर मला ऑपोजिट साइड एच आहे, दिसते? थीटाच्या ऑपोजिट हाइपोटेन्यूज, सामने वाला हाइपोटेन्यूज के साथ. सर ये तो साइन थीटा है, तो इथे घ्या साइन थीटा, एच बाय आर. एनी ऑब्जेक्शन? आता एच काय होईल? आर साइन थीटा. हाईट सापडली? गुड. एरिया ऑफ सेक्टर तर तुम्ही आता शिकवला सर. थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. गुड. एरिया ऑफ ट्रायंगल असते सर हाफ इंटू बेस इंटू हाईट. खूप छान. आता ह्याला खेटू नका, ह्याला आराम करू द्या. इथे हाफ घ्या. बेस आर आहे, दिसला? आणि हाईट आर साइन थीटा आहे. बघा, मी त्याला आर मध्ये आणलं. त्याच्यावर कळलं का आर स्क्वेअर साइन थीटा आहे. आता एक स्टेप वाचवतो. लिहिता येते? आर स्क्वेअर साइन थीटा. हा झाला एरिया ऑफ सेगमेंट. फारच गचाळ दिसायला. त्याला छान करूया, सजूया. सेगमेंटचा एरिया कसा निघतो आता नीट पहा. काही नाही, याच्यात आणि याच्यात जे जे कॉमन निघते त्याला काढा बाहेर. सर फक्त आर स्क्वेअरच कॉमन निघताना दिसायले आहे का? इकडे आर स्क्वेअर, इकडे आर स्क्वेअर. काढा ना. आर स्क्वेअर जर बाहेर काढलात, नीट बघा. वर पाय थीटा राहते, खाली कोण येते? 360. आर स्क्वेअर गेल्यावर इकडे साइन थीटा राहते बाय 2. आता गोंडस फॉर्म्युला दिसायला की नाही? हा आहे एरिया ऑफ सेगमेंट. मी प्रूफ दिलं तुम्हाला हा फॉर्म्युला कसा बनला. याचा फायदा काय सर? फायदा आहे म्हणून शिकवायला. जर तुम्हाला सेंट्रल अँगल थीटा माहिती आहे तर त्याचा साइन थीटा काढणं सोपं आहे. समजलं? साइन थीटा काढता येते, काही अडचण नाही. आणि साइन थीटा जर एकदा तुम्ही टाकला, साइन 30 माहिती आहे, साइन 60 माहिती आहे, साइन 90 माहिती आहे, साइन 0 फक्त राहणार नाही तिथं. ठीक आहे. तर साइन 0 झाला तर तिथं अँगल 0 होऊन जाईल. ते सर्कलच बनणार नाही, काहीतरी वेगळाच खेळ होईल. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 0 हायर मॅथ्स मध्ये भेटेल तुम्हाला, आता इथं नको. आर स्क्वेअर इंटू पाय थीटा अपॉन 360 इंटू मायनस साइन थीटा बाय 2. हा तुमच्या चॅप्टरचा लास्ट फॉर्म्युला आहे. इथे तुमचा चॅप्टर संपला. ठीक आहे, हा लास्ट फॉर्म्युला होता. याच्यानंतर कोणते फॉर्म्युले नाहीत, फक्त क्वेश्चन्स आहेत. आता झालं, आपण काल आणि आज मध्ये सगळे फॉर्म्युले कव्हर केले. आता सगळे फॉर्म्युले कसे बनले हे मी तुम्हाला शिकवले. आता याचे क्वेश्चन्स कसे करतात हे आपण पाहू. क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट 7.3. क्वेश्चन्स मधून तुमचे फॉर्म्युले रिवाइज होतील. सर्कलची रेडियस 10 आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मेजर ऑफ अन आर्कचा अर्थ असतो थीटा. मेजर म्हणजे अंश. कोण? 54 दिलाय. ठीक आहे. तुम्हाला विचारलं एरिया ऑफ सेक्टर काढा, म्हणजे ए काढा. कळलं? खूप छान. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. पाय जे सांगितले तेच घ्यायचं, आपले पाय घेऊन जायचं नाही. तर इथं 54, इथं 360, 3.14, रेडियसचा स्क्वेअर 100 होते. खूप मस्त. 18 त्रिक 54, 18 दोन्ही 36, 20 पाचे 100, 15 गुणिले 3.14, 60, 21, 47, 2 नंतर डेसिमल. अशा प्रकारे तुमचा एरिया येईल 47.10 सेंटीमीटर स्क्वेअर. खुश होऊ नका, पुढे अजून चांगले प्रश्न आहेत. इट वॉज फर्स्ट. कळलं काय केलं ते? सर गुणाकार कसा केला विचारू नका, तेवढं यायला पाहिजे. सेकंड, मेजर ऑफ एन आर्क म्हणजे कोण? मेजर ऑफ एन आर्क ऑफ सर्कल is 80 centimeter and its radius 18 centimeter. Find the length of arc. कुछ तो गलत कर दिया. हा 80 डिग्री असेल. हा तेच म्हणलं, इथं मेजर म्हणते आणि इथं लेंथ द्यायला. बकवास प्राणी आहे. चला, लेंथचा फॉर्म्युला सांगा. 2 पाय आर असते. हा आता शिकवलं, काही फार जास्त वर्ष झालं नाही. आता इथे 2 पाय परत हे सांगितले. रेडियस किती घ्यायची आहे? 18.
ठीक आहे, जाऊ द्या. 4 दोन्ही 8, 4 9 36, 9 दोन्ही 18. हे झाले 8. 8 गुणिले 3.14. 32 3 11 1 24 1 25. आर्क लेंथ विचारल्यामुळे तुम्ही सेंटीमीटर युनिट द्या. आपापसात बोलू नका. काय डाऊट इथपर्यंत? फक्त फॉर्म्युले माहित पाहिजे, नथिंग एल्स. आता पहा थर्ड क्वेश्चन. काळजी करू नका, मी सगळे शिकवतो तुम्हाला, नंतर फक्त प्रॅक्टिस करा. रेडियस दिली सेक्टरची 3.5. आर्क लेंथ दिलेली आहे L 2.2. एरिया विचारलाय. सर थिटाच दिला नाही की. मी आता एक फॉर्म्युला शिकवला, A इज LR/2. आठवते? असा फायदा होत असते. L 2.2 आहे, R 3.5, खाली 2 आहे. ते हे झालं 11, इकडे आलं 385.2 नंतर सेंटीमीटर स्क्वेअर. 11 ने मल्टिप्लाय करणं माहिती आहे का सगळ्यांना? ट्रिक शिकू? 11 ने मल्टिप्लाय करण्याची ट्रिक शिकवतो, शिकून घ्या. मल्टिप्लाइंग बाय 11. तुम्हाला जर कोणी म्हणलं 25 गुणिले 11 करा, तर काही नाही, हे 2 नंबर लिहायचे जशाल तसे, मध्ये जागा ठेवायचं आणि ऍड करायचं दोघांना. हे झालं 25 इंटू 11. सर कॅरी आले तर? हा, येते, सगळे येते आपल्याला. त्याची एक टेक्निक सांगतो. 8 ने सुरुवात करायची, या दोघांना ऍड करा, 11, कॅरी एक घ्यायचा. आता 3 आहे, 3 मध्ये कॅरी मिळवा, 4. झालं मल्टिप्लिकेशन. 3000 डिजिट येऊ द्या, तेच करायचंय. जर आता तुमची मागणी अशी आहे, करूया, 5 पासून सुरुवात करा. पेअर ऍड करत चला. 8 ऍड करा, 8 ऍड करा, 9 ऍड करा, 6. शेवटी उरला कोण? 2. झालं मल्टिप्लिकेशन. नो 11 स्टेबल. सर जर ह्याच्यामध्ये असे नंबर्स आले कॅरीवाले, सुरू करा. 12 कॅरी 1, 15 कॅरी 1, 16 पुन्हा 1, 17 ने 1, 18 पुन्हा कॅरी 1, 13 ने 14, कॅरी 1, 4 मध्ये मिळवा. दॅट इज द प्रोडक्ट. कळलं? हे कधी शिकायचं असेल तर आमच्या स्कॉलरशिपच्या पिरियडला बसा. अशा खूप साऱ्या ट्रिक्स आहेत. 11 ने मल्टिप्लाय करण्याची नेहमी गरज पडते. 5 ने मल्टिप्लाय करायची ट्रिक शिकायची, खूप काम पडते. 5 ने मल्टिप्लाय करणं फार सोपं असतं. तुम्हाला बेसिक शिकवतो सर, ह्याची ट्रिक शिकाव. 4 पंचे 20 होते, मी म्हणालो तेवढंच करा. 6 पंचे 30 होते, 12 पाचे 60 होते. व्हेरी गुड. पॅटर्न बघा. 4चा अर्धा करा, 2, त्याला 0 लावा. 6चा अर्धा करा, 3, त्याला 0 लावा. 12चा अर्धा करा, 0 लावा. तर या पद्धतीने जर तुम्हाला कोणी 124 गुणिले 5 म्हणलं, तर याचा अर्धा करा, त्याला 0 लावा. झालं 5 ने मल्टिप्लिकेशन. सर पण इथं तर इवन यायले म्हणून, इथं तर इवन यायले म्हणून काळजी करायची नाही. आता मल्टिप्लाय करा. 35 ऑड घेतो ना तुमच्यासाठी. सांगा, याचा अर्धा केल्यावर 3.5 येते ना. 3.5 येते, फक्त पॉईंट नाही समजायचं. दॅट इज युअर आन्सर. अर्धच करायचं रे, इवन असो ऑड असो, अर्धच करायचं. 9चा अर्ध बघा 4.5 असते, पॉईंट नाही समजायचं. कळलं? आणि त्याच्या जर इच्छा तसंही नको असेल, पॉईंटचा खेळ कशाला सर, उगा आम्हाला आवडत नाही, तर जे दिलेला ऑड नंबर असेल ना, त्याला 0 लावून अर्ध करा. सगळे औषध आहेत डॉक्टर अतुलकडे. 90 गुणिले 5 आलं, हे बघा 9 गुणिले 5 आहे, 90च्या अर्ध करा. कशाला डेसिमल लावा, 0 लावून मग करा, नो प्रॉब्लेम. कळलं सगळ्यांना? 5 ने मल्टिप्लाय करण्याचा अर्थ असतो, जेवढी संख्या आहे त्याचं नेहमी हाफ करणे, 0 लावणे. तुम्ही बघा 500च्या नोटा कसे मोजतात लोक, 1 2 3 4 5 करून मोजतात. सर आले, असे असे मोजतात. कळलं तुम्हाला?
या ट्रिक्स कामाला येतील. 11ने 5ने मल्टिप्लाय करणं नेहमी कामाला येईल. तिकडे जाऊन बसा.